नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विधवा निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। हा व्हिडिओ खास करून दिव्यांगांसाठी नाही। आतापर्यंत आपण दिव्यांगांसंबंधित व्हिडिओ बनवलेले होते, परंतु आता तुम्हाला अनुदान मिळालेले आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो श्रावणबाळ आणि विधवा महिला तसेच आजारीग्रस्त आणि इतर ज्या योजना आहेत, इतर जे लाभार्थी आहेत तर त्यांच्याकरिता आहेत। त्यामुळे जरी दिव्यांगांनी व्हिडिओ बंद केला तरी काहीही हरकत नाही, ठीक आहे। तर बघा, आता दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे आणि दिव्यांगांचे एक स्वतंत्र मंत्रालय आहे, त्यामुळे त्यावरती थोडी लवकर जे आहे तर ती कारवाई झालेली आहे। तर ठीक आहे, हरकत नाही, त्यांना मिळालेले आहेत। परंतु जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा मग विधवा महिला आहेत, आजारीग्रस्त आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांना आता अनुदान कधी मिळणार आहे असा प्रश्न लाभार्थ्यांकडून वारंवार विचारला जात आहे। त्याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचे जे अनुदान आहे तर त्याचा मेसेज जो आहे तर तो लवकरच येणार आहे, ठीक आहे। लवकरच तो मेसेज पोर्टलवरती पुढील 2 ते 3 दिवसात येईल अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, ठीक आहे। 23 तारखेपर्यंत कदाचित हा मेसेज येऊ शकतो नाही तर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगितलं ना, आला नाही, असं नाही। पण 23 तारखेपर्यंत हा मेसेज येईल आणि त्यानंतर तुम्हाला लवकरच अनुदान जे आहे तर ते वितरित होईल अशी सध्या तरी माहिती मिळालेली आहे, ठीक आहे। दिव्यांग लाभार्थी जरी असले तरी त्यापेक्षाही जास्त किंवा अधिक लाभार्थी श्रावणबाळ, विधवा महिला आणि इतर जे आहेत, बऱ्याच कॅटेगरी येतात या योजनेमध्ये। तर या सर्व लाभार्थ्यांना, इतर लाभार्थ्यांना आता लवकरच पोर्टलवरती मेसेज जारी होणार आहे आणि त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसामध्ये लवकरच त्याची वितरणाची प्रक्रिया चालू होणार आहे, ठीक आहे। आता दिव्यांगांना 5,000 मिळालेले आहे, कुणाला 2,500 मिळालेले आहे, कुणाला 7,000 मिळालेले आहेत। त्या सर्वांचे आभार। त्यांच्याबद्दलच्या देखील काही महत्त्वाच्या सूचना आणि ते आपण त्यांना सांगू। पण सध्या तुम्ही म्हणजेच ज्येष्ठ नागरिक यांनी आता रेडी राहायचं आहे। तुम्हाला अनुदान येण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। सुरुवातीला मेसेज येईल आणि सुरुवातीला पोर्टलवरती मेसेज येईल आणि त्यानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे काहीही काळजी करू नका। जी कोणी श्रावणबाळचे किंवा मग इतर योजनांचे लाभार्थी असतील दिव्यांगांच्या व्यतिरिक्त, तर त्यांनी आता काहीही काळजी करायची गरज नाही, ठीक आहे। आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल। या व्यतिरिक्त या योजनांशी संबंधित काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, विधवा महिलांपर्यंत, आजारीग्रस्त या सर्व लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका। चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।